मुंबई आणि महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मुंबईत मराठी माणसाला जागा मिळत नाही, पालघरवर गुजरातचा डोळा असल्याचं आणि भाजपचे नेतेच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। खरंच महाराष्ट्राचे तुकडे होणार का? पाहुयात हा रिपोर्ट। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे। स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते। त्याचा आधार घेत भाजपचा एक मंत्री असं विधान करतो, मात्र शिंदे सेनेचा एकही नेता पेटून उठत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे। जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही। आता तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर, मराठी माणसाच्या भूमिकेवर। त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल। या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची भूमिका, पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर पक्षातले नेते, उपनेते, पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब चर्चा करतील। वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वीकारलेली होती, त्या भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका असेल। काँग्रेसचाही स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा असल्याच्या मुद्द्यावरही राऊतांनी भाष्य केलं। काँग्रेसचे हे राजकारण असल्याचं सांगत स्वतंत्र विदर्भ होणार नाही अशी ठाम भूमिकाही राऊतांनी घेतली। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही पलटवार केला आहे। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे। काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे। संजय राऊत कोणाला महत्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे। मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतोय त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे। त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला विदर्भाची काय व्यथा आहे ती। पालघरमध्ये गुजरातच्या घुसखोरीचा मुद्दाही उपस्थित करत मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात डांग, उंबरगाव, डहाणू आणि पालघरवर गुजरातनं दावा केल्याची आठवणही त्यांनी करून दिली। पालघरचा भाग अजूनही गुजरातला जोडण्याचा डाव असून त्यामुळेच बुलेट ट्रेन पालघरमधून नेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानं हे स्वप्न भंगेल असंही राऊत म्हणालेत। तर मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून कधीही वेगळे होणार नाहीत असं भाजपानं स्पष्ट केलं। पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेला आहे, ते अजून पुढे येतील, कारण सगळे ठेकेदार तिथे काम करणारे हे त्यांचे आहेत। कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता। डांग, उंबरगाव, डहाणू, पालघर हे त्यांच्या गुजरातच्या अजेंड्यावर आहे, म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून काढलेली आहे। मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे। संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही। कुणाच्याही बापामध्ये तो दम नाही, कुणाच्याही बापामध्ये ती हिंमत नाही। मुंबई आणि महाराष्ट्र एकत्र आहे, मुंबई आणि विदर्भ देखील एकत्र आहे। मुंबई आणि विदर्भ तोडण्याच्या मुद्द्यासोबतच सामनाच्या अग्रलेखातून मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यात मराठी माणसाला घर नाकारण्यात येत असल्याची टीकाही करण्यात आली आहे। मारवाडी जैन यांनाच घरं मिळतील असे बोर्ड टांगण्यात आले आहेत।
मुंबईत मराठी माणसाची अवस्था पायपुसणीसारखी केल्याचं सांगत त्यावर आता पगडीमुक्त मुंबईचं मलम लावण्यात येत असल्याची टीका करण्यात आली आहे. यावर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसाला घर दिल्याचं प्रत्युत्तर भाजपानं दिलंय. ठाकरेंकडून सामनातून भ्रम पसरवण्यात येत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई विदर्भ तोडण्याचे आरोप होत आहेत. यावरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.